भारतातील सर्वात लांब 5 नद्या. मित्रांनो, आपल्या भारत देशाकडे संपूर्ण जगाच्या दृष्टीने नद्यांचा देश म्हणून पाहिले जाते. भारतीय नदी प्रणाली ही 2 भागात वर्गीकृत आहे. एक म्हणजे हिमालयीन नद्या आणि द्वीपकल्पीय नद्या. भारतातील बऱ्याच नद्या पूर्वेकडे वाहतात आणि बंगालच्या उपसागरात वाहून जातात. आपल्यापैकी कित्येक जणांना कधी ना कधी असा प्रश्न पडला असेल की भारतातील सर्वात लांब नदी कोणती? जसे जगातील सर्वात लांब नदी ही नाईल नदी आहे. अशातच आज आपण भारतातील सर्वात लांब 5 नद्या कोणत्या आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 5, कृष्णा नदी. भारतातील सर्वात लांब नद्यांमध्ये कृष्णा नदीचा 5वा क्रमांक लागतो. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक हे सर्व कृष्णा नदीच्या खोऱ्याचे भाग आहेत. कृष्णा नदीमुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतीत विशेष बदल पाहायला मिळालेले आहेत. कृष्णा नदीची एकूण लांबी 1400 किलोमीटर इतकी आहे. नंबर 4, गोदावरी नदी. भारतातील सर्वात लांब नद्यांमध्ये गोदावरी नदीचा 4था क्रमांक लागतो. ही नदी दक्षिण भारतातील प्रमुख नदी म्हणून ओळखली जाते, जिला दक्षिण गंगा ही म्हटले जाते. गोदावरी ही नदी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधून राजमुंडीजवळ बंगालच्या उपसागरात जाते. या नदीत स्नान केल्याने सर्व पाप धुवून जातात असे म्हटले जाते. म्हणून या नदीला जुनी गंगा किंवा प्राचीन गंगा असेही म्हणतात. गोदावरी या नदीची एकूण लांबी 1465 किलोमीटर इतकी आहे. नंबर 3, गंगा नदी. भारतातील सर्वात लांब नद्यांमध्ये गंगा नदीचा 3रा क्रमांक लागतो. गंगा ही नदी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते, कारण की भारताची ओळख असलेला कुंभमेळा हा गंगा नदीच्या तीरावर भरतो. भारतातील प्रयागराज आणि हरिद्वार या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो. गंगा नदीचा उगम हा भारताच्या उत्तराखंड या राज्यात गंगोत्री येथे होतो. ही नदी गंगेच्या खोऱ्यातून वाहत जाऊन पुढे बांगलादेशमध्ये प्रवेश करते. गंगा नदीची लांबी ही 2525 किलोमीटर इतकी आहे. नंबर 2, ब्रह्मपुत्रा नदी. भारतातील सर्वात लांब नद्यांमध्ये ब्रह्मपुत्रा या नदीचा 2रा क्रमांक लागतो. ब्रह्मपुत्रा नदीला भारतात अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. ही नदी मानस सरोवरातून उगम पावते व बांगलादेशात गंगा नदीला जाऊन मिळते. ब्रह्मपुत्रा ही नदी तिबेटमधून वाहत येत भारतात अरुणाचल प्रदेश येथे प्रवेश करते आणि बंगालच्या उपसागरात जाण्यापूर्वी आसाम आणि बांगलादेशमधून वाहते. ब्रह्मपुत्रा या नदीची एकूण लांबी 2900 किलोमीटर इतकी आहे. नंबर 1, सिंधू नदी. भारतातील सर्वात लांब नद्यांमध्ये सिंधू नदीचा 1ला क्रमांक लागतो. सिंधू नदीला इंडस नदी म्हणूनही ओळखले जाते. ही नदी हिमालयातील बर्फाच्छादित शिखरातून उगम पावणाऱ्या नद्यांपैकी एक आहे. सिंधू ही नदी भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये वाहते. तिबेटमधील कैलास पर्वतरांगेच्या उत्तरेकडील उतारावर मानस सरोवराजवळ ही नदी उगम पावते. सिंधू नदीची एकूण लांबी 2900 किलोमीटर इतकी आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वात लांब 5 नद्यांची माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला याआधी भारतातील कोणकोणत्या लांब नद्यांबद्दल माहिती होते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.